महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. बांगलादेशात हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात हिंगोलीत आज दिनांक 10 डिसेंबर रोजी हजारो हिंदू बांधवांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी बांगलादेश ध्वज व मोहम्मद युनुस यांच्या प्रतिमेला जोडो मारण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. यावेळी हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घोगे यांच्यासह हजारो हिंदू बांधवांची उपस्थिती होती. बांगलादेशी हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवावेत अशी मागणी केली आहे. बांगलादेशातील मंदिरांचं संरक्षण करावं. इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज व इतरांना बेकायदेशीररित्या अटक केली असून त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच कळमनुरी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय. 24 रोज मंगळवार या दिवशी आपण कळमनुरी तालुक्याच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबाकडे निवेदन देण्याचं एकमेव कारण आहे की बांगलादेशामधील अल्पसंख्याक जनतेवर अत्याचार होत आहेत, महिलावर अत्याचार होत आहेत. तो अत्याचार बंद व्हावा यासाठी आम्ही सगळेजण तहसीलदार साहेबाकडे निवेदन देण्याकरिता आलेले आहोत. तरी सर्व भारतातील हिंदू बांधवांचा त्यांच्याशी सपोर्ट आहे आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्याकडं बारकाईनं लक्ष घालून अत्याचार बंद करावा एवढंच आमची मागणी आहे. आज कळमनुरी तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेले तहसीलदाराला, जो बांगलादेशमध्ये या ठिकाणी हिंदू समाजावर तो अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी आपला समाज आहे, त्या ठिकाणी सर्व समाज जैन असतील, मारवाडी असेल, हिंदू समाजाचा जे अत्याचार अन्याय होतोय त्या अन्यायाला त्या ठिकाणी अतिशय न पाहणारा अन्याय त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आम्ही या ठिकाणी कळमनुरी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन दिले आहे आणि माझी माननीय पंतप्रधान मोदी साहेब, राष्ट्रपती महोदयांना मी विनंती करतो त्या बांगलादेशाला ठिकाणी अन्याय थांबले नाही, त्याचा बंदोबस्त करण्याकरता सर्व भारतातले सर्व हिंदू समाजाच्या वतीनं विशेषतः कळमनुरी तालुक्याच्या वतीनं आमची त्यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी बांगलादेशात आपल्या हिंदू समाजावर होत असलेले अन्याय, स्त्रियावर होत असलेला अन्याय, पुरुषावर होत असलेला अन्याय अतिशय क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये आपल्या समाजावर अन्याय चालू आहे, तो अन्याय दूर व्हावा या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आणि ताबडतोब त्याची व्यवस्था व्हावी आणि हिंदू समाजाला न्याय मिळावा या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली.